MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH हे आपण इथं पाहूया। तुम्ही नियोजन असं करा की तोट्यात जाणार नाही। तुम्ही मला सांगा इथं राहायचंय का दुसरीकडे जायचंय। तुम्ही म्हटलं इथं राहायचंय तर मंत्री महोदयांना सांगून आपली ऑर्डर याच ठिकाणी परमनंट एकट्याची आपण त्या ठिकाणी काढू आणि लॉस मधले सगळे डेपो प्रॉफिट मध्ये काढायचा त्यांचा हातखंडा आहे। आता दोन गोष्टी मांडल्या गेल्या की आपला जो एसटी डेपो आहे दूध डेअरीच्या बाजूला तांबडेमळ्यात, त्या तांबडेमळ्यातल्या डेपोला तिथं काही कॉन्क्रिटीकरण वगैरे करायचंय। एसटीकडे तर काय पैसे नाही आहे, ते एसटी करणार नाही। आपल्याला दुसरीकडून निधी त्याचं साधारणतः जर तुम्ही एस्टिमेट करून मला दिलं 4-8 दिवसात, जरी तुमच्या हेड ऑफिसला तुम्ही पाठवलं असलं तरी त्याची एक कॉपी मला दिली तर त्याच्यासाठी निधी कुठून उपलब्ध करायचा हा एक प्रश्न आहे। नंतर हा जो आपला जुना डेपो आहे म्हणजे जुनं स्टँड आहे, या स्टँडला रंग द्या, स्वच्छता करा, खड्डे भरा, या तुमच्या मागण्या आहेत। पण त्याच्या पुढची कल्पना माझ्या डोक्यात आहे की हे संपूर्ण एसटी स्टँड पाडून टाकायचं आणि या ठिकाणी मग बाहेरच्या बाजूला, त्यामुळं नवीन स्टँड आपण जर इथं बांधलं तर त्याच्यातून एसटीला सुद्धा उत्पन्न मिळेल आणि BOTवर आपण ते करू। BOTवर केलं तर बांधण्यासाठी लागणारा खर्च वगैरे सरकारकडे मागायची वेळ आपल्याला येणार नाही आणि आपल्या हिमतीवर आपण हे करू शकू। काही मदत सरकारची घेऊ, काही मदत अजितदादांच्याकडून घेऊ आणि हे काम आपण पुढे सुरू करायचा प्रयत्न करू। याच्यापेक्षा जास्त मी बोलत नाही, परंतु आपल्याला माझी विनंती आहे की तुम्ही मागाल तर मिळेल, फक्त एसटी स्टँड स्वच्छ कसं राहील हे आपण पाहिलं पाहिजे। आता ग्रामीण रुग्णालयाला सिक्युरिटी नव्हती, भीमाशंकर कारखान्याने 3 माणसं त्यांची उपलब्ध करून दिली आणि आरोग्य आपल्या उपजिल्हा रुग्णालयाला त्या ठिकाणी 5 कर्मचारी दिलेले आहेत। तसं आपला आणि बँकेने पण सफाईचे सेवक दिलेले आहेत। म्हणजे या आपल्याच संस्था आहेत। पराग डेअरी काही काम करते, शिवाजीराव काही वाटा तुम्ही उचला आणि त्याच्यामधून सामान्य माणसाची सोय आपल्याला करता येईल। सगळा आराखडा तयार झाल्यानंतर परत मी आपल्याला सांगतो। तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH